नमुना नंबर 2 आहे. या ठिकाणी चौरसातल्या संख्या आहेत 25, 17, 18. पहिल्या आडव्या ओळीमध्ये पहिल्या 3 चौरसामध्ये, दुसऱ्या चौरसामध्ये 16, प्रश्नचिन्ह 31 आणि खाली 29, 20 आणि 21. बघा काय सुचलं का? प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या पाहिजे. नमुना नंबर 2. नमुना नंबर 2, उभी बेरीज करायची, आडवी बेरीज करायची. ती बेरीज एकच येते का बघायचं आणि मग मधला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचा संख्या तुम्हाला काढायची आहे. उभी आणि आडवी बेरीज अजून बघितलं नाही का? उभी आणि आडवी बेरीज बघा किती येते. छान. एकाचा हात वर झाला बघा. सगळ्यांच्या हात त्या पलीकडल्या ओळीत बेरीज सांग. उभा राहा. किती बेरीज झाली बाळा? किती बेरीज झाली? करणार नाहीस बेरीज का? सांग बेरीज किती आली बघ की. 25, 27, 18ची बेरीज कर. 25, 16, 29ची बेरीज कर. 18, 31, 21ची बेरीज कर. 19, 29, 20 आणि 21ची बेरीज कर. किती बेरीज आली ती बाळा? करणार नाहीस पेन ना तो? कर की पेन ना. तोंडी येते काय? असं काय करायला लागतं खरं बाळानो? काय नाही, सगळ्यांच्या हातवर झाले. बेरीज करून सगळ्यांच्या हातवर झाला असं विचारणार नाही. बाळा मधला मुलगा, फळ्या शेजारचा मधला मुलगा, किती बेरीज झाली? हां, आडवी उभी बेरीज एकच येते. किती आली? अरे सांगितलेस की आत्ता. इकडं तू सांग. सांग आता. हातवर आहे सांग. 70 बेरीज आली. अरे कशी पण बघा की बेरीज. उभी आडवी बेरीज तिरपी कशी पण करा. 25, 1 मिनिट, 25, 27, 18 यांची बेरीज 70च येते. काढण्यासाठी बाळा तू उभा राहा. सांग. हे बघ, प्रश्नचिन्हाच्या मागं 16 संख्या आहे का? प्रश्नचिन्हाच्या पुढे 31 संख्या आहे का? ते 31 आणि 16ची बेरीज किती आली? सांग तोंडी. 31 आणि 16ची बेरीज. 6 आणि 1 47. ठीक आहे. 47 कशातनं वजा करणार? कशातनं वजा करणार? 70. मग 10 मधनं 7 गेले. सांग. 3 उरले. अगदी बरोबर आहे. 10 मधनं 7 गेले, 3 उरले. हातच्या दिला घेतलेला. 4 आणि 1 5. 7 5 घालवायचे 2. म्हणजे यातला पर्याय कुठला? 23. 23 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येणार. समजलं सगळ्यांना? अहो सगळ्यांना समजलं का?